तर त्या सेलमध्ये तुला त्या सेलचा एक्सपिरियन्स सांगतो. तर डोम कसं माहिती आहे, जेव्हा तू बसतो ना मेडिटेशनला, तेव्हा तुझी जी एनर्जी फ्लो होते ना पूर्ण अशी फिरून तुझ्या अंगात येते. अनबिलिव्हेबल आहे भाई ते. आणि जेव्हा तू लिटरली फील करतो तुझ्या बॉडीतून एनर्जी फ्लो होते. अच्छा, अमेझिंग आहे भाई ते. म्हणजे ते विपश्यनाचाच भाग आहे तो. पण जेव्हा तुला आपण जाऊ शकतो. हा, तू आता मी विपश्यना क्लिअर केलं ना. इनफॅक्ट मी आता पण 1 दिवसाचं विपश्यना, हा 1 दिवसाची विपश्यना मी बुक करून मी त्या सेलमध्ये जाऊन मेडिटेशन करू शकतो माझं. ते बोले एक काम करो, अपना प्लेट लो, सगळं सब सामान दे दो यहाँ पे, घर पे फोन करके बताए आप पहुंच गए. बोला नहीं बताया, फोन करके बता दो, फोन स्विच ऑफ कर दो और जाके बैठ जाओ. अरे भाई, तेव्हा जो जीव आलाय माझ्या, तेव्हा समजलं यार हे कोई ना कोई शक्ती. जर तुझे इंटेन्शन्स क्लिअर आहेत आणि पॉझिटिव्ह आहेत ना, चांगले आहेत ना, तुला आहे ना नेचर हेल्प करतं. बरोबर आहे, जे मला त्या दिवशी केलं भाई. स्वागत आहे तुमचं अधोरेखित एका नव्या एपिसोडमध्ये. जर तुम्ही प्रिव्हियस एपिसोड बघितले नसेल, याची लिंक्स मी आय बटनमध्ये देईन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता. सो ॲक्च्युली मला खूप छान वाटतंय मी हे सगळं बोलतोय स्टुडिओमध्ये. तुला माहिती, लास्ट जो मी एपिसोड शूट केला होता ना हॉररचा, तो ह्या स्टुडिओमध्ये शूट केला होता. आणि तेव्हापासून आणि आत्तापर्यंत सगळे माझे पॉडकास्ट कॅन्सल होत आहेत, शूट सगळे कॅन्सल होत होते. मी विचार केला की भाई काय होतं, कारण की आपण तो हॉररवाला शूट केला होता ना, म्हणजे माझ्या मित्रासोबत, तो 2 महिन्याआधी शूट केला ना, आणि 2 महिन्यानंतर आहे ना सगळे पॉडकास्ट माझे कॅन्सल होत आहेत. मी बोललो काय भाई काय झालं, हॉरर म्हणजे बोलतो ना हॉरर शूट केला आणि सगळे पॉडकास्ट कॅन्सल होत आहेत. सो आज होतोय आमचा एपिसोड या स्टुडिओमध्ये. आणि वाटलं की गालगोट लागली का? हा, ऍक्च्युली मला तेच वाटलं. मी सगळ्यांना कॉल करून विचारतोय की भाई काय झालंय नक्की स्टुडिओमध्ये. आणि तो माझा मित्र पण बोलला की आपण आहे ना असं काय बोलत असतो ना, शूट वगैरे करत असतो ना, तर आपल्या त्या जागेची ना पाय वगैरे पडायची असते, म्हणजे बोलता नाही की रिस्पेक्ट ठेवायचं. हा तसं. सो तो आज आपल्यासोबत आहे विशाल ढोडरे. विशालला तुम्ही ओळखत असणार, जो आपला जो अधोरेखित पॉडकास्ट आहे त्याची सुरुवात विशालनेच करून दिली होती आपल्याला. विशाल आमचा पहिला गेस्ट होता आपला, आणि आज तो परत पुन्हा आलाय, कारण की त्या दिवशी विशालने मला कॉल केला होता. तो बोला की जेव्हा लास्ट टाइम झाला आलेला, आणि आत्ता त्याच्या या ड्युरेशनमध्ये त्याच्या स्पिरिच्युअलिटी करिअरमध्ये थोडा अजून तो एक लेवल पुढे गेलाय, म्हणजे अजून थोडी जास्त ग्रोथ झाली आहे, आणि त्याला खूप चांगल्याचे एक्सपिरियन्स आलेत, किंवा थोडं अजून त्याच्यामध्ये नॉलेज त्याचं आलंय. सो विशाल, कसं आहेस आणि कसं वाटतंय तुला पुन्हा एकदा येऊन? खूप छान वाटतंय. आणि अरे आधी कसं ती जी जर्नी होती ना ती खूप नूब होती बोलू शकतो. बट तुला माहिती आहे, जेव्हा तुला कुठली गोष्ट हवी असते आणि तू कुठल्या गोष्टीसाठी चेज नाही, बट एक फक्त विचार करतो की मला ही गोष्ट हवी आहे आयुष्यात, तर ते एक्सपिरियन्स तुला खूप लवकर येतात. ते या काही दिवसांमध्ये मी शिकलो. जेव्हा तू लास्ट टाइम आला होतास तेव्हा आपण एक चांगला किती ॲटलिस्ट 45 मिनिट्सचा काहीतरी पॉडकास्ट आपण शूट केला होता, आणि त्याच्यात तू तुझा एक्सपिरियन्स सांगितला होतास पर्सनल, की तुझी सुरुवात कशी झाली वगैरे. जर ते तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊन बघू शकता. त्याची सुद्धा लिंक मी आय बटनमध्ये देईन. आणि तू आता विपश्यना केलीस रिसेंटली, तर त्याचा काय एक्सपिरियन्स होता विपश्यनेचा? आधी सांग, विपश्यना म्हणजे काय नक्की? ओके, विपश्यना म्हणजे 10 दिवसाची रेट्रीट असते. 10 दिवस तुम्हाला एक जागा असते, कसं सांगू, एक आश्रम टाईप असतं, नॉट एक्झॅक्टली आश्रम, बट एक मेडिटेशन हॉल असतो, तुमची राहण्याची जागा असते, आणि एक डोम असतो. जसं तुम्ही विपश्यना पॅगोडाला बघितलं असेल, ग्लोबल विपश्यना पॅगोडा बोरिवलीचं, तसं एक डोम असतो. आणि त्या डोम म्हणजे जेव्हा गेलो इकडे बोरिवलीला, तेव्हा त्या डोम मध्ये खाली आपलं बोरिवलीला गेलंस? नाही, बोरिवलीला गेलेलो आधी, तेव्हा बघितलं की तिकडे तो डोम कसा असतो. बट आहे ना, एक आपण विचार करतो ना की एक फक्त तो हॉल आहे बघ, तू जेव्हा जाशील ना तिकडे तेव्हा तिकडे तुला फक्त हॉल दिसेल, तो डोमचा हॉल आहे तेवढा. बोरिवलीचा पॅगोडा ना? हा, तो डोम आहे, त्याच्या वरती पण रूम्स आहेत. हे मला माहित नव्हतं. अच्छा, हे मला आता इकडे माहित पडलं. आणि ही माझी रिट्रीट होती इकडे टिटवाळ्याला. तर हां, जेव्हा गेलो ना पहिले 2 दिवस, म्हणजे मी तर प्रिपेअर्ड होतो की मला माहिती होतं काय होणार आहे तिकडे. आणि मेडिटेशन तर आपलं डेली चालू असल्यामुळे एवढं मला, म्हणजे जे बाकीचे माझ्यासोबत होते त्यांच्या कम्पॅरिझनने माझं थोडं रिलॅक्स होतो मी, कारण मला तो एक ब्रेक हवा होता
की मोबाईल आणि या सगळ्यांपासून थोडं स्वतःमधून झाकणं आणि जे माझे अनसॉल्व प्रश्न आहेत जे माझ्याकडे होते त्या प्रश्नांची उत्तरं मिळणं. याआधी काय झालं, अरे तुला माहिती आहे माझं झालं पण नसतं जाणं. एकतर 1 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर अशी ती डेट होती आणि 5 तारखेपासून मला सुट्ट्या लागणार होत्या तुझ्या स्कूलला, गणपतीच्या. स्कूलला गणपतीच्या सुट्ट्या लागणार होत्या. तर मी सरांना बोललो की सर मला एक कंटिन्यू सुट्टी मिळेल का, की 1 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत आणि काहीतरी 13 तारखेपासून परत स्कूल चालू होणार होत्या. मग सर बोलले की कंटिन्यू सुट्ट्या, थोडं सुट्ट्या मिळणं मुश्किल आहे. मी सरांना एक मस्त मोठा मेसेज टाकला की सर ही रिट्रीट माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे, ही विपश्यना किती इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, आणि खूप काही गोष्टी होत्या. तर सरांना खूप कन्व्हिन्स केलं. रे नाही मी 3-4 वेळा तरी कॉल केला असेल सरांना आणि मी होप सोडून दिलेली की मी आज नाही जात आहे. तुला एक सांगतो, जहा चाहा है वहा राहा है, कसं सीन आहे तुला सांगतो. ज्या दिवशी समज आज माझा रिट्रीटचा पहिला दिवस आहे ना, तर आज मी सकाळी स्कूलला जायला निघालेलो. सरांना फोन केला की आज कुठल्या स्कूलला जायचंय. सरांना फक्त फोन केला मी कशासाठी की स्कूलला कुठला जायचंय, आणि सरांनी उचलून बोलले विशाल घे सुट्टी. अरे भाई तो दिवस माझ्या आयुष्यातला एवढा म्हणजे एक वन ऑफ द एक हॅपीएस्ट डे होता माझ्या आयुष्यातला तो. मी काहीच पॅकिंग वगैरे काहीच केली नव्हती. सकाळचे 9 वाजलेले नाही 8 वाजलेले आणि तेव्हा सरांनी ते सांगितलं. त्यानंतर मी फटफट पॅकिंग केली. मम्मीला सांगितलं घरी येऊन की हे एवढे सामान घेऊन ठेव, मग मी आल्यानंतर ते उचलून डायरेक्ट निघून जाईल. पण एक खंत होती यार, स्कूलला न जाता जर मी गेलो असतो ना विपश्यनेला तर मला थोडं वाईट वाटलं असतं. कारण मी ज्यासाठी मी जिथे मी जॉब करतोय त्याच्याशी जर लॉयल नाही राहिलो तर ते जरा चुकीचं होत होतं. मग मी आधी गेलो, लेक्चर घेतले, नंतर मी तिथून निघालो. तिथे एंट्री ना 4 वाजेची नाही, एंट्री 2 वाजेची होती आणि ती फुल 4 वाजता होणार होती. म्हणजे गेट 4 वाजता बंद होणार होते. मी पोहोचलो की तिकडे 5 वाजता 5ला टिटवाळा पोहोचलो. मी दादरला असताना फोन केलेला तिकडे की मी असं आलोय नाशिकवरून, तर मला थोडं लेट होईल तिकडे पोचायला, तर प्लीज समजून घ्या म्हणून. तर ते बोलले सर जिथे तिथूनच तुम्ही परत चालले असं बोलले दादरला. असं बोलले परत जावा. हा जिथून आहे तिथूनच परत जावं बोलले. जर तुम्ही अर्धा तास आहे तुमच्याकडे 4 वाजता 3:30ला मी काहीतरी दादरला होतो. 3:30 वाटते 3:30 का 3:45ला दादरला होतो. ते बोलले जर नाही झालं ना सर तर नका येऊ बोलले, जर 4च्या आत नाही आले तर. आणि ते फुल डिसिप्लिन्ड आहेत. तरी यार मी गेलो आणि भाई कल्याण मित्र शुभम दादा ते बोलले भाई विशाल कुछ नहीं होगा, जस्ट यूनिवर्स पे फोकस कर, यूनिवर्स करेगा अच्छा, तू जस्ट जा हो जाएगा, तेरे पास वो स्किल्स है, तू सिर्फ खुद पे भरोसा रख जा. मग मी गेलो भाई आणि तिकडे जाऊन बोललो की सॉरी मुझे लेट हो गया. तिकडे गेल्या ते लोक बोलले नाश्ता किया, बोला नहीं किया. मतलब मी बोला थोडंफार खाल्लंय, एक काम करो नाश्ता करो और निकल जाओ. असा हात जोडून बोलले, हात जोडून और जैसे हो वैसे निकल जाओ बोलले. आईला मला संपलं. तरी मी केलं यार, तरी बोललो सर प्लीज मैं बहुत दूर से आया हूं, मला लेट झालं. खूप कन्व्हिन्स केलं. म्हणजे हिंदीतून बोला की मराठीतून बोललास? ते हिंदी होते सर. अच्छा. हा ते काय बोलले अभी खाना खा लो और निकल जाओ. भाई तू हात जोडण्यात एवढी पॉवर आहे ना, मी तिथे पूर्ण मॉरल डाऊन झाला माहितीये. शिट यार. नंतर त्यांनी मला परत एकदा विचारलं की कुछ खाया. मी बोललो नाही सर मुझे किसी बात की. आणि मी खरंच काय मी जेवण सुद्धा मी नाश्ता सुद्धा नाही केला सकाळचा, काहीच नाही खाल्लेला अख्खा दिवस. डायरेक्ट तिकडे जाऊन ते बोले एक काम करो अपना प्लेट लो, सब सामान दे दो यहाँ पे, घर पे फोन करके बताए आप पहुंच गए. बोला नहीं बताया, फोन करके बता दो, फोन स्विच ऑफ कर दो और जाके बैठ जाओ. अरे भाई तेव्हा जो जीव आलाय माझ्या, तेव्हा समजलं यार हे कोई ना कोई शक्ती. जर तुझे इंटेन्शन्स क्लिअर आहेत आणि पॉझिटिव्ह आहेत ना, चांगले आहेत ना, तुला आहे ना
नेचर हेल्प करतं. बरोबर आहे. जे मला त्या दिवशी केलं भाई, अमेझिंग होतं यार तो दिवस. पहिला दिवस जो एवढा बूस्टअप होता ना, पण भाई भूक लागली यार. ते एक रिलॅक्स झालो ना आपण, रिलॅक्स झालो माइंडने, पण भूक तो है. नंतर ते बोलले रे की 9 बजे ऐसा किसी को खाना देते नहीं बट हम लोग दे रहे. 9 वाजता, रात्रीचे 9 वाजलेले एवढे. आ जाना, खा लेना और अपने रूम पे जाके सो जाना. ती दिनचर्या एवढी मस्त आहे ना. तुला एक सांगतो, 9 वाजता लास्टचं मेडिटेशन होतं तिकडे. 9 वाजता झोपतं, सकाळी 4ला उठायचा. 4:30 ते 4:30, 5:30, 6:30, 7 वाजेपर्यंत एक मेडिटेशन होतं. 7 वाजता तुमच्या नाश्त्याची बेल होते. 7 ते 9 तुम्हाला आंघोळ, म्हणजे नाश्ता केला, आंघोळ केली, रिलॅक्स केलं थोडंसं. 11 वाजेपर्यंत, 9 ते 11 एक मेडिटेशन होतं. परत 11 ते मग 11 ते 1 जेवायचं, आराम करायचा. आम्ही आमचे कपडे आणि जे होतं ते सगळं धुवून झालेलं असायचं ना सकाळी, तर मस्त जेवायचं आणि झोपून जायचं भाई 2 पण मला सांगते 10 दिवस असते की 15 दिवस असते? 10 दिवस असतात. 10 दिवसात तुम्ही काय केलं तिकडे? म्हणजे ऐक ना, आपलं आधी रुटीन सांगतो. ओके, म्हणजे तेच तुम्ही 10 दिवस केलात ना. पण रुटीन तर ऐक. मग 11 ते 1 तो झालं तुमचं, एक रेस्ट झाला. परत 1 ते 5 एक मेडिटेशन. 1 ते 5 4 तास. 4 तास काय एवढं? पण मध्ये एक ब्रेक असतो, पर 2-2 तासांनी ब्रेक, 2-2 तासांनी ब्रेक असतो. 5 वाजेपर्यंत, 5 वाजता परत नाश्त्याची बेल. परत नंतर 7ला यायचं. 7 ते 9 तुमच्यावरती संस्कार होतात आणि परत संस्काराचे म्हणजे काय? 7 ते 9 गोयंका गुरुजींचे व्हिडिओज लावतात ते. म्हणजे संस्कार म्हणजे नक्की काय? संस्कार म्हणजे तुला एक धर्माचा कॉन्सेप्ट आहे ना, तुला तिकडे जाऊन कळेल का धर्म कसे बनले असतील. आणि तुला एक आयडिया येईल की धर्म काय आहे. धर्म काय माहितीये तुला? मी जस्ट एक तुला सौबात की एक बात सांगतो. धर्म काय आहे की तुला जे काय बोलतात, तुला प्रॉपर जीवनाचा एक मार्ग आणि एनलाइटमेंट होऊ शकते तुझी. तो जो मार्ग देतो ना त्याला धर्म बोलतात. हे प्रत्येक धर्मगुरू, म्हणजे तो बुद्धिझम बद्दल बोलतोय? नॉट अबाउट बुद्धिझम. कारण की हे जे तू बोललास ना, हे बुद्धिझमची कन्सेप्ट आहे. लाईक सांगतो, सही आहे यार तू. ओके, पण एनलाइटमेंट म्हणजे, एनलाइटमेंट हा शब्द तू बोलत असेल बुद्धिझमचा आहे, बट एक सांगतो की ना, तिथे असं सांगितलेलं की तू जी आता आहेस ना, ते तू आता काय एका जन्माचं नाहीस, म्हणून की तुझी खूप जन्म झाले. तसं सेम तेच बुद्धिझमची कन्सेप्ट आहे. मग ते बुद्धिझमच आहे ना. गोयंका गुरुजींबद्दल ऐकशील ना, तर ते असं बोललेले की जी बुद्धिझम आहे ना, हा बुद्धांनंतर 500 वर्षांनी विलुप्त होणार, म्हणजे कमी होणार त्याची डेन्सिटी, त्या मान्यता कमी होतील असं. पण परत 23,000 वर्षानंतर एक असा मॉन्क किंवा एक असा मैत्रेय गुरुजी येईल. मैत्रेय बुद्ध. ओके, ते परत हे ते परत प्रचार करतील. आणि मे बी ती पदवी गोयंका गुरुजींना दिली जाते. ती पदवी किंवा तो श्रेय गोयंका गुरुजींना दिला जातो. आता मी गोयंका गुरुजींची स्टोरी तर नाही सांगत. जेव्हा तुम्ही तिकडे जाल तेव्हा तुम्हाला तिकडे समजेल, किंवा तुम्हाला युट्यूबवर पण मिळून जाईल त्यांची स्टोरी. सांगण्याचा मुद्दा हा आहे की लाईक तिकडे असं मला समजलं की जर तू मला कुठली गोष्ट सांगतोय ना, तर मी तुला देव मानला. म्हणजे आपण हे आयडियल मानलं, पण ते आयडियोलॉजीचं ते धर्मात रूपांतर झालं असं मला वाटतं. अच्छा. बट धर्म एक बोलतो ना, सबका मालिक एक, ते ऍक्च्युली एकच आहेत. सगळे जे आहेत ना ते सगळे एकच आहेत. त्यांनी सगळ्यांनी एकच सांगितलं, पण कोणी डायरेक्टली सांगितलं, कोणी इनडायरेक्टली सांगितलं. तर जो इनडायरेक्टली सांगितलं, डायरेक्टली सांगितलं ते तर आपल्याला समजून येतं की ही गोष्ट आहे, ही अशी अशी कर. तुला सांगितलं जा पाणी आण, तू पाणी आणशील, तू ज्यूस तर नाही आणणार तसं. आणि इनडायरेक्टली सांगितलं म्हणजे मला तहान लागली आहे, मग तू उठून पाणी आणशील ना, ते तसं झालं. एक मी एक एक्झाम्पल दिलं, पण हे असंच आहे. मग कोणी इनडायरेक्टली सांगितलं, कोणी डायरेक्टली सांगितलं, मग त्या गोष्टी
धर्मांथ्रू अशा आल्या असतील असं तू एक मला गोष्ट वाटतं. बोललास ना की सबका मालिक एक आहे, म्हणजे बोलता ना की सगळे देव एकच असतात, असं तू म्हणजे असं बोललास, असं डायरेक्टली नाही बोललास, पण त्याच्यामध्ये ना ऍक्च्युली काय माहिती काय, मला असं वाटतं की ते राईट नाहीये. कारण की जर तू आहे ना इंडियन रिलिजन बघितलं ना, म्हणजे असे धर्म जे भारतातून आलेत, सिखिझम सोडला तर, म्हणजे सिख धर्म सोडला तर बाकीचे आहेत ना, जैनिझम, बुद्धिझम, हिंदुइझम, आणि हे जे धर्म आहेत ना त्यांची फिलॉसॉफी एकच आहे, म्हणजे कुठे ना कुठे जाऊन तुला लास्टला तुला मोक्ष हे करायचं, म्हणजे एनलाइटमेंट, निर्वाण तुला प्राप्त करायचं आहे. हिंदुइझम मध्ये सुद्धा तेच कन्सेप्ट आहे, म्हणजे मोक्षाची कन्सेप्ट आहे. प्लस जैनिझम मध्ये पण तेच आहे. पण जर तू इब्राहिमिक रिलिजन बघितले ना, म्हणजे इस्लाम, ख्रिश्चनिटी, जुडाइझम वगैरे, त्यांच्यामध्ये ही कन्सेप्ट नाहीये. त्यांच्यामध्ये मोक्ष, निर्वाण वगैरे काहीच नाही. त्यांच्यामध्ये कसं, जर मेला एन्जॉयमेंट नाही, म्हणजे मेला मग तुझा जे काही हिसाब किताब आहे तो देव करणार, म्हणजे त्यांचा जो भगवान आहे तो करणार, तुला नरकामध्ये टाकणार किंवा तुला काय करणार वगैरे. पण आपले जे धार्मिक रिलिजन आहेत ना, म्हणजे भारतातून आलेले, त्यांच्यामध्ये तसं नाही. आपल्यामध्ये आपलं लास्ट डेस्टिनेशन काय आहे, मोक्ष, निर्वाण, जातं तू सांगितलंस तसं. तर ते कदाचित ते सेम नसावं, म्हणजे बोलतो ना सबका मालिक एक वगैरे, तसं नाही. कारण की आपले कन्सेप्टच वेगळे आहेत पूर्ण. एक इनर इंजिनिअरिंग ऐकली असेल, सद्गुरूचं हे सद्गुरू, ती कन्सेप्ट सद्गुरूची बुक मी वाचली. त्यांनी तो हे दिलंय. बट मी तुला एक कसं सांगतो की जेव्हा तू एक बघ, एक आपली ह्युमन बॉडी आहे, या बॉडीला पण एक गरज असते, फ्युएलची गरज असते, प्रत्येकाची असते. स्पिरिच्युअल असते, इमोशनल, फायनान्शियल, मेंटल, फिजिकल, या सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर. या सगळ्या गोष्टी, आता तू बोललास ना की या सगळ्या गोष्टी बुद्धिझम मध्ये येतात, बाकीच्या नाही, मी बोललो धार्मिक जे भारतामध्ये येतात ना रिलिजन, त्या सगळ्यांमध्ये ह्या गोष्टी मेन्शन्ड आहेत, जर तू आता बोललास ते. ओके, हा. पण प्रत्येकाचे ना, मी जसं लास्ट पॉडकास्ट मध्ये बोललेलो बघ, तू रिलाय करते कुठल्या तरी गोष्टींवरती, बट आहे ना या कन्सेप्ट मध्ये तुला रिलाय स्वतःवरती करायचंय, तुला स्वतः अवेअर राहायचंय. आता तेच मी बुद्धिझमच कोट केला, आता दीपभव, म्हणजे तुला स्वतःच बी युअर ओन लाईट. तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार हो. बरोबर. हे बाबासाहेबांनी म्हटलं नाही, हे ते वामन गुरुजी, वामन असं काहीतरी. अच्छा, नाही, मी ऍक्च्युली बाबासाहेबांचा कोट वाचलेला. ओके, या. पण अशा खूप गोष्टी आहेत. पण ना याच्यामध्ये तुला कोणाकडे जायची गरज नाहीये, किंवा कुठल्या आहारी जायची गरज नाहीये. नॉट आहारी, बट आहारी म्हणजे हा शब्द असं निगेटिव्हली नका घेऊ, बट कोणावरती रिलाय करायची गरज नाहीये. तुला फक्त सांगतील तुला ही गोष्ट करायची आणि तू ती गोष्ट करशील. तुला समजणार नाही रे. पण मी तुला माहिती 10 दिवस माझ्या आयुष्यातले ते एवढे सुंदर 10 दिवस होते ना. ते मी 10 दिवस जेव्हा मेडिटेशन केलं, आता तुला अरे तिथे कर्म आणि याबद्दल काय भारी भारी सांगितलेलं माहितीये. कर्म म्हणजे ते कर्माचा लॉ. आता आधी तुला हा कन्सेप्ट क्लिअर करतो की याच्यामध्ये आपण स्वतःवरतीच डिपेंड राहायचंय. जे आपण श्वास घेतो, श्वास घेताना आपले पॅटर्न्स कसे चेंज होत आहेत बॉडीमधले, आणि काय बोलतात आपल्या बॉडीमध्ये कुठे कुठे सेन्सेशन्स होत आहेत ते आपण नोटीस करतो. आणि ते इम्परमनन्स, आणि त्याने इम्परमनन्सचा लॉ एक सांगितलाय की ना आपल्या शरीरात, या जगात कुठली पण गोष्ट होते ना ती इम्परमनंट आहे. तुला आता इथे खाज येते ना, तर ती थोड्या क्षणिक आहे. तू थोड्या वेळाने तू फक्त तिकडे कॉन्सन्ट्रेट कर, ती चालली जाईल ऑटोमॅटिकली. बरोबर. आता बघ, लगेच इथे मला खाज आली, मी ते खाजवलं, तो कर्म गेला. बट आता तिकडे ते खाजवलेलं ते आहे ना स्क्रॅच, तो आता मला जाणवतोय. थोडा वेळ मी आता कॉन्सन्ट्रेट केलं, बघ जातोय हळूहळू. असं असतं. प्रत्येक गोष्ट क्षणिक आहे हे तिकडे सांगितलंय. मग तुझे कर्म पण आहे ना, जे तू एवढे जन्मापासून जे घेऊन आलायस ना, त्याचा हिसाब तुला या जन्मात आलाय. आता कुठल्या धर्मांमध्ये असं सांगतात की ह्युमन जन्म हा एक शाप आहे, आणि कोण कोण असं बोलले की ह्युमन जन्म हे आहे पुण्य, आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे किंवा एक ब्लेसिंग्स आहेत, की बाबा हा तुला जन्म मिळालाय, तर तू याच्यात तुझे जेवढे पण तू चांगलं कर्म करू शकतोस, किंवा तू स्वतःवरती लक्ष देऊ शकतो. आधी तू स्वतःचं मंगल कर, मग तू दुसऱ्यांचं मंगल कर, आणि मग नंतर ती गोष्ट जेव्हा तुला ती आत्मसात होईल ना, जेव्हा तुला ती गोष्ट कळेल, आपण चांगल्या गोष्टी करतो आणि अबंडन्समध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी मिळत आहेत. जसं मी तुला सांगितलं, मी लास्ट मुमेंट पर्यंत होप नव्हती सोडली.
आणि झालं. म्हणजे तुमचे इंटेन्शन्स चांगले असतील, तुम्ही कोणाला ओरडतायत, द्वेष करणं आणि चांगल्यासाठी सांगणं या दोघांमध्ये फरक आहे. या अशा खूप गोष्टी होत्या त्या याच्यामध्ये शिकवण्यासारख्या. आता तू बोललास ना की आपण सगळे कॅरी करतो पाठच्या जन्माचा आणि एका जन्मात आपल्याला मोक्ष मिळतो. हे सेम आहे ना. आता मी रिपीट करतोय पण हे सेम आहे बुद्धिझममध्ये. तुला माहिती बुद्धांना जे हे झालं ना, एनलाइटमेंट झाली ना बुद्धांना. आता तू धम्मपद वाचलाय का, बुद्धिस्ट टेक्स्ट द धम्मपद? मी महासती पठाण वाचतोय सध्या. अच्छा. द धम्मपदमध्ये आहे ना, म्हणजे बुद्धांच्या लाईफमध्ये मधलं सगळं आहे. त्याच्यामध्ये बुद्धांनी सांगितलंय की हा जो त्यांचा जन्म आहे ना, म्हणजे जो करंट बुद्धांचा जन्म तो लास्ट आहे. आणि त्याच्या आधीचे जन्म आहेत ना, म्हणजे ते वेगवेगळे, म्हणजे बोलतो ना कधी कोणत्या जन्मात ते हत्ती होते, कोणत्या जन्मात ते काय वेगळे होते. तर प्रत्येक जन्म आहे ना तुला असं हळूहळू असं पुढे घेऊन जातो तुझ्या एंड गोल पर्यंत. म्हणजे आता सपोज आता आपला हा जन्म आहे, तर आपला हा जन्म आहे ना लास्ट जन्म नाहीये. म्हणजे बोलतात ना की आपल्या एनलाइटमेंटचा, कारण की आपण त्या जर्नीमध्ये नाही आहोत. मग आपल्याला कदाचित अजून जन्म लागतील, पण आपण त्या पूर्ण प्रोसेसमध्ये. आणि एक आपला आणि प्रत्येकाचं असतं ना का, प्रत्येकाचा एक असा जन्म येणार आहे, तर त्या जन्मात तो काहीतरी साधू संत बनणार किंवा बोलतात ना की असं काही ते बनणार आणि त्याला एनलाइटमेंट होणार. आणि हे प्रत्येकाच्या जीवनात होणार आहे, पण प्रत्येकाचं टायमिंग वेगवेगळं आहे. ओके. पण हे प्रत्येकाच्या जीवनात होणारच आहे, कंपल्सरी आहे ते, कळतंय. आणि तो जन्म बुद्धांचा तो लास्ट जन्म होता. आणि त्यांनी असं सांगितलेलं की हा माझा लास्ट जन्म आहे, ह्याच्यानंतर मी पृथ्वीवर येणार नाही, कोणत्याच रूपात येणार नाहीये. खरं तर ऍक्च्युली आहे ना, खूप लोकांना माहित नाहीये, म्हणजे जे स्वतःचे बुद्धिस्ट आहेत त्यांना सुद्धा हे कन्सेप्ट माहित नसतात ऍक्च्युली. तर आहे ऍक्च्युली ते, जर तुम्ही टेक्स्ट वाचले बुद्धिस्ट टेक्स्ट, त्याच्यामध्ये मेन्शन आहे सगळं. मग मी कुठे बोलतोय की मी बुद्धिझम बद्दल बोलत नाही. हे आता गोयंका मी तुला तेच बोलतोय ना, 25 वर्ष. नाही ऍक्च्युली मी हे मध्ये सांगतोय, कारण की मी बुद्धिझम बद्दल एवढा स्टडी करतो, त्याच्यामुळे मला ते सगळं असं कनेक्ट होतंय. इनफॅक्ट जेव्हा विपश्यना केली आणि त्या दिवशी आपण कॉलवरती बोललो, तेव्हा पण तुम्हाला बोललाच ना की तुझ्याकडे एक ती बुक आहे 26,000 पानाची, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींबद्दल लिहिलंय. 26,000 पानाची नाही तर 2,000 पानांची. अच्छा 2,000. ओके. 2,000 पानांची ती बुक आहे, त्याच्यामध्ये 28 जन्म दिले बुद्धांचे. हो, मग हे तर 28च जन्म आहे, पण त्यांचे खूप जन्म झाले आहेत. बरोबर, पण त्यांना ते 28 जन्म लक्षात, म्हणजे मेडिटेशनने त्यांना दिसले ते 28 जन्म. म्हणजे हे मी फक्त एक काय बोलतात माहितीये, अनुक्रमणिका असते ते त्यामध्ये वाचलं, पण लाईक नॉट अनुक्रमणिका, बट एक फक्त काय बोलतात एक संज्ञा वाचलेली. जर मला आवडेल यार हे वाचायला. तू कुठल्या बुक मध्ये वाचलं? ऍक्च्युली तुला माहिती का, मला खूप सांगायचं, पण तो पॉडकास्ट तुझा येतो, ते माझं पॉडकास्ट. मला फक्त बुक सांग, मी वाचेल त्याच्यात. अरे खूप बुक्स आहेत यार, मी आता तुला काय काय सांगू, इतक्या बुक्स आहेत ना. मी तुला बट मला या स्टेजेस माहिती होत्या की अरहंत, त्याच्यावरती एक पाळणं समथिंग काहीतरी असतं, त्यानंतर बुद्ध आणि त्यानंतर सम्यक संबुद्ध, आणि त्यानंतर असं असतं. पण अरिहंत पण एक अरहंत आहे मला. तुला काय बोलतात, तुला तुझ्या आयुष्याची, तुला तुझ्या जीवनाची जाणीव होऊन जाते त्या स्टेजला. लाईक तू तिकडे पूर्ण तुझ्या डिझायर नाही राहत. हा माहिती आहे, सगळं तृष्णा सगळं संपून जातं पूर्ण. तू आता मेडिटेशनचं सांगतो, सॉरी विपश्यनाचं झालं. तर 2300 वर्षानंतर आपले गोयंका गुरुजी आले. त्यांचं काहीतरी त्यांना एक आजार होता, तो त्यांचा ठीक झाला नाही. त्यांनी खूप मोठे मोठे डॉक्टर केले आणि त्यांनी एका मॉन्ककडे गेले आणि त्या मॉन्कने त्यांना विपश्यनाची दीक्षा दिली. मग ती दीक्षा त्यांनी, मग ते आता एबल झालेत. इनफॅक्ट मी पण एबल आहे की मी आता म्हणजे जो पण विपश्यना करतो ना, तो एबल होऊन जातो की तो आनापान देऊ शकतो समोरच्याला. आनापान मेडिटेशनचा प्रकार आहे. म्हणजे काय, तू तिथून स्टार्ट करू शकतोस. आनापान म्हणजे काय? आनापान म्हणजे तुझी ब्रीथिंग, तू ब्रीथ घेतोय, तुझी ब्रीथ जाते, तुझी इथे तुला सेन्सेशन जाणवत आहेत, तुझी श्वास जातोय ते तुझ्या या होल्सला सेन्सेशन जाणवत आहेत. आतमध्ये जेव्हा हवा जाते ती या एरियात जी तुझी सेन्सेशन जाणवते ना, त्या सेन्सेशनला बघणं आनापान आहे. ओके, म्हणजे आपण ते फील करतो ते. हा, त्याने तुझं माइंड पूर्ण काम म्हणजे शांत होऊन जातं. जर तू एक बोनस पॉईंट सांगतो, जेव्हा तू टेन्शनमध्ये असशील, स्ट्रेस्ड असशील, तेव्हा तुला हेही करायचं आहे, तेव्हा तुला श्वासांवरती लक्ष द्यायचं आहे. जर तू हॅप्पी पण आहेस ना, तेव्हा पण करायचं आहे. सांग का? तू जेव्हा हॅप्पी होतो ना, तेव्हा तू ओव्हरली हे होतोस. काय? आता
मी हॅप्पी आहे, मी खूप हॅप्पी आहे. तुम्हाला बोललं माझ्याकडे समज तुला माहिती आहे माझ्याकडे 2 लाख आहेत. तू बोलला विशाल मला 5,000 देशील का. जर जेव्हा कमी असेल ना तेव्हा मी विचार करणार की मला 5,000 आहेत आता आहेत का नाही. अरे ले भाय मजा कर, मी असं म्हणजे मी खूप हे होईल रे, खूप फ्री होऊन जाईल. बट नंतर जेव्हा माझ्याकडे नसतील ना तेव्हा मला आठवणार रिग्रेट होणार तुला. पण मग ते मी खुशीमध्ये दिलेलं आहे. तुला एक्स्ट्रीम हे पण नाही राहायचंय, हॅपी पण, आय मीन हॅपी राहायचं बट लिमिटमध्ये. ओव्हर एवढं नाही व्हायचं की तू स्वतःवरती धोंडा मारून घेशील. ते बोलतोय ना की जेव्हा आपण हॅप्पी असतो किंवा आपण सॅड असतो तेव्हा प्रॉमिस नाही कधी करायचं कोणाला. एक्झॅक्टली, प्रॉमिस. राग असतो तेव्हा बोलायचं नाही आणि हॅप्पी असतो तेव्हा प्रॉमिस नाही करायचे. बरोबर. भाई लय खतरनाक आहे कन्सेप्ट. जसं जसं तुम्हाला 4 पॉडकास्ट हे केलेस, काय टांग दिलीस 4. अरे सॉरी. त्यांना ती दीक्षा दिली त्या मॉन्कने आणि ते मग इंडियामध्ये येऊन त्यांच्या आईची तब्येत बरी नव्हती, मग त्यांच्या आईना त्यांनी दीक्षा दिली, त्यांची आई ठीक झाली. म्हणजे तुझे कर्म जेव्हा ठीक होतात ना तेव्हा तू होतो रे, म्हणजे प्रॉपर होऊन जातो. जेव्हा मी 10 दिवसानंतर आलो माझी मी फुल इमोशनलेस भाई, मला कुठलीच इमोशन जाणवत नव्हती. अच्छा. 10 दिवसानंतर एकदम रिलॅक्स झालो मी, मजा आलेली यार. पण 10 दिवसानंतर म्हणजे असं आता तू बोलस की तू इमोशनल झाला, म्हणजे बोलतो ना तुला इमोशन्स काय जाणवत नव्हते. पण असं का असं झालं, म्हणजे असं 10 दिवसात तुझ्यामध्ये काय एवढा फरक पडला? खूप छान प्रश्न केलास. तुला ना एक एक्झाम्पल सांगतो. एक एक्झाम्पल आहे, माझा एक्सपिरियन्स सांगतो. डे 1 विपश्यनाचा पहिला जेव्हा आमचं आनापान चालू होतं, ते आनापान बोलायला 10 मिनिटं असतं बट ते 1 तासापर्यंत तू बसू शकतोस. मग झालं सुरू. म्हातारी लोक होती त्यांनी चेअर घ्यायला सुरू. आधी तर सगळे फ्लोअरवरती बसले. म्हातारी लोक होती त्यांनी चेअर घेतल्या. ज्यांच्या बॅकमध्ये प्रॉब्लेम होता त्यांनी बॅक रेस्ट घेतली आहे. तुला माहित असेल माझा ऍक्सिडेंट झाला तो 2nd फ्लोअरचा. हा माहिती आहे. फायर ब्रिगेडची एक्झाम द्यायला गेलो त्या. मी बोलले सगळे घेतात मी पण जातो, मी पण रिलॅक्स मध्ये बसेल ना. कारण मी जेव्हा जवाहरला बसतो ना तेव्हा मागे एक उशी ठेवतो आणि मग उशी कसं जो पोस्चर सरळ ठेवतं रे, त्याच्यामुळे तिकडे गेलो आचार्यांना बोललो, म्हणजे ते गुरुजी होते त्यांना बोललो की गुरुजी मुझे बॅक रेस्ट मिल सकता है क्या, मेरे बॅक म्हणजे ॲक्सिडेंट झाला म्हणून. तर ते अरे पण भाई मी ना त्या गुरुजींना पण खूप थँकफुल आहे रे. का सांगू, कारण ते मला बोलले देखो अगर बैक रेस्ट लोगे तो कर्म नहीं, बैक रेस्ट लोगे तो उतना इम्पैक्ट नहीं आएगा जितना इम्पैक्ट ये लोग लेना चाहते हैं. मला माहित नाही त्यांनी मला काय एवढं असं प्रॉपर सजेशन दिलं, बट तुला सांगतो बाकी सगळ्या म्हणजे खूप ऑलमोस्ट 50% जणांनी आहे ना बॅक रेस्ट घेतला, बट त्यांनी मला डिनाय केला. अच्छा. मी जाऊन बसलो माझ्या जागेवरती. मला वाईट वाटलं की असं काय केलं असेल. डे 1 10 मिनिटं, फक्त 10 मिनिटं बसलो मी. कशी मांडी घालून. झालं ना सुरू, बॅक दुखायला लागली, गुडघे दुखायला लागले, घोटे दुखायला लागलेले बसून बसून. 10 मिनिटं, 2 दिवस 10-15 असं चालू होतं. मग पाय सरळ कर, परत मांडी घाल, पाय सरळ कर, परत मांडी घाल, मग थोडं असं बघ, तिकडे बघ, असं टंगळ मंगळ कर, असं चालू होतं. बट आपलं फोकस काय, एक ग्रुपमध्ये मेडिटेशन करण्याचा फायदा काय माहिती आहे, जेव्हा सगळे करतायत ना तर आपण पण करतो आणि ती जो ऑरा असतो ना तो ना खट खट कनेक्ट होतो, मस्तपैकी कनेक्ट होतो. आणि तू फील करशील की आहे ना सगळे करतायत, मग आहे ना ती पॉझिटिव्हिटी आपल्याला पण हिट करते. तर तू त्याच्यात पण मग तू परत सुरू करतो. भले तू एकदा सुरुवात झाली ना पण तुझं ध्यान लागून जातं प्रॉपरली. 10चे मस्त झाले, 20 मिनिटं, 20 झाला, अर्धा तास. आता मला लागला कॉन्फिडन्स वाढायला. 6वा दिवस, 5वा का 6वा दिवस, मौन पूर्ण बोललो नव्हतं, एक शब्द नाही बोललो कोणाशी. फक्त ते भवतु सब्ब मंगलम, नंतर सगळ्यांचं मंगल भलो, त्यानंतर साधू साधू बोलायला लागतं की हा साधू 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 आम्ही याला मान्यता देतो, असं म्हणजे हो सगळ्यांचं भलं, असं या प्रकारे. फक्त तेव्हाच साधू साधू बोललं, त्यानंतर एक शब्द नाही. अच्छा, म्हणजे तिथे बोलायचं नसतं ना, रूल आहे. बोलू शकतो तू, म्हणजे ना तू रूम मध्ये गेल्यावर तुला कोण येणार आहे ऐकायला, तू बोलू शकतो. बट जर तू स्वतःवरती डिसिप्लिन ठेवलंस ना तर तुला बोलायची गरज नाही. पण तिकडे रूल आहे की आपण बोलू नाही शकत कोणाशी. रूल आहे, ऍक्च्युली रूल आहे तिकडे. बट का सांगू, जेव्हा तू बोलणार नाही ना तर तुला तो जो इम्पॅक्ट आहे ना तो तुला लवकर मिळेल. 6व्या दिवशी
माझ्या रूम पार्टनरशी ॲक्च्युली काय झालं माहिती आहे, मी मिरर काढलेला शेव्ह करण्यासाठी आणि तो मिरर लागत नव्हता कारण त्याचा जो खिळा होता ना तो काहीतरी खराब झालेला काय, अरे म्हणजे त्याचा तो हुकच तुटलेला. माझा रूम पार्टनर उभा राहिला, त्याने मला आम्ही इशाऱ्यामध्ये बोलवतो, बट इशाऱ्यामध्ये पण नाही बोलायचं होतं. बट आता हे तो अभि बोलना ही पडेगा ना. नंतर मी एक शब्द काढला की इथे ठेवू की तिकडे ठेवू, असं रूल ब्रेक केला. अरे रूल ब्रेक केला सोड. जेव्हा मी माझ्या कानावरती माझे शब्द ऐकले ना, माझ्या पूर्ण ना असं अरे भाई वेगळीच फिलिंग आली रे यार. 5-6 दिवस मी गप, आणि मी सडनली फक्त बोललो इकडे ठेव की तिकडे ठेव. म्हणजे ते माझे शब्द मला एवढे मधुर वाटले यार, अमेझिंग यार. सेल्फ लव्ह एवढं झालं ना मला ते तिकडे. नंतर थोडंफार तरी आम्ही अजून 1-1.5 दिवस आम्ही मौन पाहिला. मग सुरू झालं यार बोललं. 7व्या दिवशी का 8व्या दिवशी बोलणं सुरू झालं. ओके, हा तर पार्ट झाला. बट तुला ते सांगतो, जे 10 मिनटं 20 मिनटं अर्धा तास पाऊण तास हे झालं ते का होतं, कारण आता तिकडे कन्सेप्ट काय म्हणजे 3 प्रकारची कर्म असतात. एक पाण्यावरची लाईन, एक रेतीवरची लाईन आणि एक दगडावरची लाईन. हे 3 प्रकारचे कर्म असतात. पाण्यावरची लाईन म्हणजे तू नकळत कुठली तरी चूक केली, बट तुझ्या ध्यानीमनी पण नाही ती चूक, आणि ती वॅनिश झाली, ते कर्म तुझं वॅनिश झालं, ते एक पाण्यावरची लाईन. सेकंड म्हणजे रेतीवरची लाईन, तू मच्छर मारला बट तो तुला चावत होता, तुला सहन नाही झालं, तू मारला. मग काय झालं, रेतीवरती तू लाईन काढली, सागराची लाट आली आणि ती परत घेऊन गेली, तुझी लाईन क्लिअर झाली, तुझं ते कर्म क्लिअर झालं. पण हे असं तिथे करतात नाही, हे तुला एक्झाम्पल सांगतोय मी की असे 3 प्रकारचे कर्म त्यांनी आपल्याला सांगितलेले. आणि तिसरा कर्म म्हणजे दगडावरची लाईन, की तू कोणाचा तरी मर्डर केला पण तो तुला चिपकून आहे. आता चिटकून आहे, बरोबर, तो तुला चिपकून आहे. तू पाण्याचं बोललास पहिली लाईन. पाण्याची लाईन म्हणजे क्षणिक असतात ना, जे तू चूक केली आणि तुला नकळत माहीत पडलं आणि तुला माहीत पण नाही की तू काहीतरी चूक केलीस म्हणून, ते पाण्यावरची लाईन. सेकंड रेतीवरची लाईन, की तू मच्छर मारला म्हणजे मच्छर मारला किंवा क्षणिक राग असतो. बरोबर, तू माझा मित्र आहे पण आहे ना, तू ही गोष्ट केली मला वाईट वाटलं, बट नंतर कळलं ते तुझ्या चांगल्यासाठी होतं. मी स्वतःला त्रास दिला की नाही, मी टेन्शन वाढवलं, माझं ब्लड प्रेशर हाय केलं, हार्ट रेट वाढले, या सगळ्या गोष्टी झाल्या. मग तुझी बॉडी एवढी स्मार्ट आहे ना, की प्रत्येकाची बॉडी स्मार्ट आहे, की जेव्हा आपण कुठली फिलिंग फील करतो ना, ते तुझ्या बॉडीमध्ये फिरतंय कुठलीही कर्म. मग तू जेव्हा तू हॅपी फील करतो तेव्हा तुझी बॉडी, जेव्हा तू प्रेमात पडतो तेव्हा तुझी स्किन ग्लो होतो. माहिती आहे, तुझी हेल्थ छान राहते. एक आदिवासी समाज आहे, ज्यांना जर झाडं तोडायची असतात तर ती लोक झाडांना अब्यूज करतात. इनफॅक्ट तू सुद्धा आहे ना, एक झाड घे आणि 2 झाडं घे, एकाला खूप प्रेम दे आणि एकाला शिव्या घाल, ते झाड कोमेजून जाईल, हे झाड तुझं चांगलं वाढेल. कुठेतरी एक्सपिरियन्स बघितला वाटतं. अरे लोक राईसवरती जो भात असतो ना, तू तो शिजव आणि त्याला एकाला खूप प्रेम दे, तो भात तुझा एवढा सडणार नाही. पण तू एकाला शिव्या घालशील ना, तो बुरशी लावून खराब होऊन जाईल तो. अच्छा, असं पण आहे. मग जर तू बाहेरच्या गोष्टींना जर तू एवढं एक्सपिरियन्स करू शकतो तर तुझी बॉडी काय एक्सपिरियन्स करणार. जेव्हा तू कुठल्या गोष्टीबद्दल वाईट चिंतशील, स्वतःबद्दल वाईट चिंतशील, तू माझ्यासारखं नाही करत आहेस म्हणून मला वाईट वाटतंय, मग यात चूक तुझी नाही आहे, चूक माझी आहे, कारण मी ते चुकीचे एक्सपेक्टेशन ठेवले तुझ्याकडे. बरोबर, कारण तू सुद्धा एक ह्युमन बॉडी आहेस आणि तुझं फ्रीडम आहे भाई. मग तुला तुझी लाईफ आहे, तू कर तुला जे पाहिजे ते, हे की नाही. मग ते तसं आहे. मग त्यांनी हेच सांगितलं की जेव्हा कुठले पण कर्म तुम्ही अधोरेखित करतात ना, ते पाण्यावरची अधोरेखित पॉडकास्ट मध्ये पाण्यावरची लाईन असो, रेतीवरची लाईन असो, हे 2 कर्म ठीक आहेत. पण जर दगडावरची लाईन मारलीस, मग ते दगडावरची लाईन आहे ना, तुझी कधी ग्रो होते माहितीये, जेव्हा तू खूप द्वेष करतोय, हा व्यक्ती खूप खराब आहे, हा व्यक्ती असाच आहे, ह्या व्यक्तीबद्दल मला चीड आहे, हा व्यक्ती मला बिलकुल नाही आवडत, माफ कर,
बघ तुला जर नाही पटत आहे ना त्या माणसाचं नेचर, माफ कर, सोडून दे, विचार पण नको किंवा त्या त्याशी माणसाचा. बोलूच नको. बोलू नको, सोडून दे, नको ना तो माणूस, नको राहू त्याच्यासोबत. पण त्यासोबत राहून स्वतःला त्रास नको देऊ. स्वतःला त्रास नाही देणार तू, समोरच्याला पण नाही देणार. तर ते असं आहे. मग जेव्हा तू मेडिटेशन करतो ना तेव्हा प्रत्येक गोष्टीचा इम्परमनन्स ते सांगतात, प्रत्येक गोष्ट इम्परमनंट आहे. मग जेव्हा 10 मिनिटं बसलो, गुडघे दुखतात, इम्परमनंट आहे, चाललं जाईल, मंगल होईल. स्वतःच्या बॉडीला सांगतो तू माझं मंगल हो, माझं कल्याण हो, आणि ते तुझी बॉडी ऐकते आहे, तुझी बॉडी रिलॅक्स होते हळूहळू, एक एक पर डे रिलॅक्स होते. आणि तू 10 मिनिटं बसणारा माणूस, मग मी 10व्या दिवशी माहिती 1 तास बसलेलो. 1 तास फुल मग्न, शेवटच्या दिवशी फुल मग्न भाई. मला जाणवत नव्हतं माझ्या आजूबाजूला काय चालू आहे, मी फुल मग्न होतो. अरे आणि खूप 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 सुंदर एक्सपिरियन्स होता रे. गोयंका गुरुजी 10व्या दिवसाच्या त्यांच्या व्हिडिओजमध्ये, म्हणजे गोयंका गुरुजी आता एक्झिस्ट नाही करत, बट म्हणजे ते एक्झिस्ट नाही करत आता. ओके. नाही ते त्यांना महापरिनिर्वाण होऊन काहीतरी आय गेस, त्यांना महापरिनिर्वाण झाले ते, आणि देवी आपल्या त्यांची मिसेस ते पण झाले. मग त्यांची जी रेकॉर्डेड व्हिडिओज असतात ना, जे तेव्हा त्यांनी 10 दिवसाच्या प्रत्येक शिबिराच्या माणसांना जे सांगितलं तेच ते तिकडे प्ले करतात. आणि भाई गोयंका गुरुजींना एवढ्या, आणि त्यांनी ना सर्व धर्माचं हे केलं आहे. मग तिथे मला कळलं की प्रत्येक धर्मामध्ये ना कुठली गोष्ट शिकण्यासारखी आहे. मग आपण शिकण्याचा पर्स्पेक्टिव्ह ठेवावा, ना की द्वेषचा. बरोबर. ऑब्झर्व करायचं लोकांना, स्वतःला, आपल्या आजूबाजूला जे चाललंय त्यांना, तेव्हा ऑब्झर्व करायचं. कसे म्हणजे सायकोलॉजी ऑब्झर्व करायची, लक्षात ठेवायची की यावेळी हा माणूस असा वागेल, ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे तो माणूस तसा वागेल, रिलॅक्स राहायचं. तर तिकडे फॉरगिव्हनेस एक होती, फॉरगिव्हनेस नव्हती, पण हेच होते, हे जे इम्परमनंट आहे ना त्याच्यात तुझं सगळं आलं. मग तुझे जे राग आहे तो इम्परमनंट आहे, द्वेष आहे तो इम्परमनंट आहे, मोह आहे तो इम्परमनंट आहे, वासना आहे ती इम्परमनंट आहे, हॅपीनेस आहे ती इम्परमनंट आहे. सगळ्या गोष्टी इम्परमनंट आहेत. या जगात कुठलीच गोष्ट परमनंट नाही. तुझे दुःख आहे ते पण इम्परमनंट आहे. बरोबर आहे. ही आता मी ही जी कन्सेप्ट आहे ना सेम बोलतो, कदाचित ते विपश्यना बुद्धिझमशी रिलेटेड आहे. मे बी विपश्यना बुद्धिझम रिलेटेड. हा बरोबर, कारण की ह्या सगळ्या कन्सेप्ट आहेत. हा आता झालं काय, जेव्हा बुद्ध प्रचार करत होते तेव्हा तेव्हा तिथले लोकांचं असं म्हणणं होतं की फक्त जे मॉन्क आहेत तेच करू शकतात का, की जे बाकीचे पब्लिक, जनरल पब्लिक जे डेली चोर्स करतात त्यांना नाही आहे का, त्यांना एनलाइट व्हायचं हे नाही का, म्हणजे त्यांना हक्क नाही का. तिथे विपश्यना जन्मास आली. तिथे सांगितलं की 10 दिवसाचं. ह्याचं काय माहिती, म्हणजे तू कंटिन्यू कर, बस एवढं नाही कर, बोल. ह्याचं काय माहिती काय, जेव्हा बुद्धांना जेव्हा एनलाइटमेंट झाली ना तेव्हा त्यांनी एक नोटीस केली. आणि तेव्हा आहे ना जे प्रिस्ट होते ना, म्हणजे हिंदुझमचे प्रिस्ट होते, वैदिक धर्माचे, आणि त्याच्यामधून त्यांना जे नॉलेज यायचं ना ते एका बुकमध्ये मेन्शन करून ठेवायचे. तर त्या बुकला माहिती काय बोलतात, जे वैदिक प्रिस्ट होते ना ते, त्या बुकला माहिती काय बोलतात, उपनिषद म्हणजे त्याचा अर्थ आहे उपनिषद म्हणजे जे वेद असतात ना, तेव्हा ऋग्वेद होता बुद्धांच्या वेळेस. आणि उपनिषद म्हणजे काय, जे वेद असतात त्याचं एक्सटेन्शन, त्याला उपनिषद असं बोलतात, वेदाचं एक्सटेन्शन. ठीक आहे. तर ते उपनिषद त्याचे लिहून ठेवायचे. तर ते बुद्धांनी ना नोटीस केलं की ही जी टेक्निक आहे ना, जे बोलतात ना की आपण नेक्स्ट लेवल, आपल्या हॅपीनेसचा जो नेक्स्ट लेवल आपण जो अचीव्ह करतो ना, म्हणजे आपण ते अरहंत बोलतो किंवा बोधिसत्व वगैरे, जिथे पूर्ण सगळ्या डिझायर संपून जातात. बरोबर. ती स्टेज आहे ना, ती ही जी टेक्निक आहे ना, ही लोकांना स्वतःकडे ठेवतात, ही लोकांना बाकीच्यांना सांगत नाहीयेत. मग तेच बोललो ना, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. बरोबर. मग ते बुद्धांनी काय केलं की बुद्धांनी ठरवलं की आपण ही जी टेक्निक आहे ना सगळ्यांना आता सांगायची. त्यांनी ना 5 लोकांना 5 शिष्यांना जमा केला आणि तेव्हापासून बुद्धिझमची सुरुवात झाली. आणि तेव्हा त्यांनी त्या धर्माला सनातन धर्म असं नाव दिलेलं. म्हणजे जे 5 लोक त्यांना संघ, त्याला संघ बोलतात. 5 लोकांना संघ बोलतात. आणि तसं बुद्धांनी सांगितलं की बाय जावा आता सगळीकडे पसरवा. बोलतात ना आपण बुद्धम शरणम गच्छामी, संगम म्हणजे ते 5 लोक पहिली, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मं शरणम, संगम. धम्मम म्हणजे तो बुद्धाने जो धर्म सांगितला सनातन धर्म. ऍक्च्युली आता
हिंदुझमला सनातन धर्म बोलतात. अरे ब्रो तेच सांगतोय मी. ऍक्च्युली हा धर्म आता लोकांनी ना याला कन्सेप्ट असे केले की धर्म म्हणजे कम्युनिटी या प्रकारे त्यांनी हे केलंय. बट तू एक सगळं विचार सोड. धर्म म्हणजे त्यांनी हे सांगितलंय की एक गुड पाथ, बरोबर, तुला या पाथवरती चालायचंय. एक ह्युमन एक जानवर आहे, पण त्या जानवराकडे डोकं आहे, त्याने तो डिसिप्लिन मध्ये राहिला ना तर तो या पाथवरती चालू शकतो, असं त्या धर्माचं सांगणं. धर्माचं बरोबर. आणि यांनी काय कम्युनिटी करून टाकली यार. जर तुम्हाला बुद्धिझमचा पॉडकास्ट पाहिजे एकदम मोठा, म्हणजे बोलतात ना 6-7 तासांचा पार्ट्स मध्ये, तर नक्की सांगा. मी सोल पॉडकास्ट करेन, कारण की मला आवडेल यार खरंच. ऍक्च्युली आहे ना थोडीशी खंत वाटते मला की जे बुद्धिस्ट आहेत ना, म्हणजे आताचे 1956 नंतरचे, त्यांनाच बुद्धिझम बद्दल जास्त माहित नाहीये ऍक्च्युली यार. ते थोडीशी खंत मला असं वाटते, तर मला ते सांगावं असं म्हणजे पॉडकास्ट पूर्ण मला. त्यामुळे ना बघ ऑनेस्टली मी सांगतो, त्यामुळे ना अंधभक्त खूप होत चाललेत. आणि मग जो प्रॉपर वे आहे ना करायचा ते ती लोक करत नाहीये. लोक याला पण आहे ना एक असंच मूर्तीपूजन करतायत, बट ते मूर्तीपूजन काहीच नाहीये. तर बुद्धांचं तेच म्हणणं आहे, तुम्ही कुठल्या बुद्धिझमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही कुठल्या पर्टिक्युलर गोष्टींवरती डिपेंड न राहता तुम्ही स्वतःचे सोल्युशन तुम्ही स्वतःचा. आता दीपभाऊ येस, ही जे आहे ना ही कन्सेप्ट सद्गुरूंनी आहे ना त्यांच्या बुकमध्ये पण सांगितली आहे. ती बुक वाचले मी. ती एकच बुक वाचली मी सद्गुरूंची, पण आहे मी तुझी योगी ढापली आहे माहिती आहे ना. ते ऑटोबायोग्राफी ऑफ योगी. अरे भाई सध्या माझा ना द वे टू सुपिरियर मॅन चालू आहे यार. काय बुक आहे ती मला ते रिकमेंड कर, मी घेतो ती बुक. अमेझिंग आहे. अरे त्याच्यात सांगितलंय तुला एक हे तर मी स्पिरिच्युअल पाथ बोललो, पण तिकडे तुला एक माणूस म्हणून काय राहायचं आहे, तुला तुझे काय टुवर्ड्स जगाच्या प्रती तुझे काय स्टँड्स असले पाहिजे, तुझे एक विमेन प्रती काय स्टँड्स असले पाहिजेत. सुपर अमेझिंग बुक. आणि असं नाही की आता तुला बोललो ना इम्परमनन्स, मग तुझ्या लाईफमध्ये जी शांती आहे तीच फक्त राहणार असं नाही ना. तुला अप्स अँड डाऊन्स तर येणारच आहेत लाईफमध्ये. लाईफ आहे तर ते येणं साहजिक आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा मी आत्ता सडनली फेस केलं रे ऑक्टोबर आणि फर्स्ट वीक ऑफ नोव्हेंबर. पूर्ण इमोशनलेस, कसलीच इमोशन फील नव्हते होते रे. बट मेडिटेशन तर चालू होतं, बट ते त्याचा इम्पॅक्ट नव्हता, तो निगेटिव्ह इम्पॅक्ट होता. कसलेच इमोशन नाही मला ना, एकदम नको आहे मला काहीच असं वाटत होतं. मी पूर्ण रिलॅक्स झालेलो आणि लाईक जॉबला चाललोय, घरी येतोय, खातोय, झोपतोय, बस एवढाच, त्या व्यतिरिक्त काहीच नाही. नंतर तुला बोललो ना जहा चाह है वहा रहा है. मग तुला काहीतरी करायचं आयुष्यात, तर तू त्या गोष्टीचा विचार करणार, त्या गोष्टीला पूजणार इन द सेन्स नॉट, बट मनन करणार त्या गोष्टीचं आतमधूनच की मला ही गोष्ट पाहिजे. माझा युनिव्हर्सवरतून पण विश्वास उठलेला बाई. का सांगू, कारण ना जेव्हा आपण मॅनिफेस्ट वगैरे करतो ना ज्या गोष्टी, त्या जर तू तुझ्या काय बोलतात परिश्रम बियॉन्ड केलेस, तुझ्या प्रयत्नांच्या बियॉन्ड केलेस ना, तर ते तुला थोडं कमी इम्पॅक्ट करतील. बट समज आता मी एक गोष्ट मॅनिफेस्ट केली आणि त्या गोष्टीबद्दल मी कधी स्टेप्सच नाही घेतल्या, तर ती का होणार. बरोबर. आणि समजा ती मॅनिफेस्टेशन जर एवढी आहे ना, तर मी त्याचं एफर्ट्स एवढे पण नव्हतं लावत, लिटरली एवढे पण नव्हतं लावत. यामध्ये त्या स्टेपपर्यंत पोहोचायचं होतं. विचार कर. नंतर जेव्हा ती गोष्ट झाली ना, आणि म्हणजे मी एक सेट केलं की या डे पर्यंत मला ती गोष्ट मिळाली पाहिजे. ती गोष्ट नाही मिळाली रे. त्या गोष्टीनंतर जो माझ्या पूर्ण सगळ्या कन्सेप्टवरून विश्वास उठलेला, लिटरली सगळ्या. नंतर मी विचार केला परत ती पॉवर आहे ती वाचू परत, म्हणजे मी कसं रिकवर होऊ शकतो. मग दादाशी बोललो, दादा बोलला की विशाल इम्परमनंट आहे सगळं, फक्त तू मेडिटेशन कर. म्हणजे मेडिटेशनमध्ये पण मन नव्हतं लागत. इनफॅक्ट मी त्या ड्युरेशनमध्ये खूप कमी केलं मेडिटेशन. नंतर तुला बोललो ना की जर तुला ती गोष्ट हवी ना तर ती मिळणार. मग मी थोडं युनिव्हर्सबद्दल परत थोडा विचार केला. मग मी थोडं मागे गेलो की मी जे मॅनिफेस्ट केलं ते मला मिळालं. ही गोष्ट नाही मिळाली म्हणून मी काय परत सॅड होणार आहे का, नाही. मग हळूहळू थोडी गाडी रुळावर यायला लागली. परत मेडिटेशन सुरू झालं.
मित्रांशी बोललो. जेव्हा ना तुला जर स्वतःशी बोलून जर तुला नाही समजत ना, तू तुझ्या मित्रांशी बोल, तुला त्या गोष्टीमध्ये पण क्लॅरिटी येते. मग फ्रेंडशी थोडं बोललो. हळूहळू सुरू झालं आणि तेव्हापासून मग एक स्पार्क मिळाला रे. आणि आता जो मी आधी होतो ना त्या ऑक्टोबरचे जेव्हापासून मी थोडा सॅड होतो, त्या सॅडनेस नंतर अजून 2-3 स्टेप मी पुढे आलो असं वाटतं आता या घडीला. पुढे म्हणजे कसं अजून सॅड झालंस की थोडं हॅपी? नाही, अजून मी हॅपी, लाईक हॅपी म्हणजे खूप रिलॅक्स रे. म्हणजे ना आता मला मी एवढा रिलॅक्स आहे ना सध्या. रिलॅक्स आणि सॅटिस्फाय या 2 कन्सेप्ट आहेत. रिलॅक्स आहे म्हणजे दुनियेला घेऊन रिलॅक्स आहे. आता माझ्या आयुष्यात जे पण अप्स अँड डाऊन्स होतात ना ते मला अफेक्ट नाही करत निगेटिव्हली, ते मी पॉझिटिव्हलीच घेतोय. अच्छा. हां, आता समज जर मी बस स्टॉपवर उभा आहे आणि मला ती बस नाही मिळत आहे, तर ती बस नाही येणार आहे, मला कुठली तरी कार येईल घ्यायला, असं लाईक ते एक्झाम्पल बोललो. समजलं ना तुला मला काय? बस ते त्या प्रकारे मी म्हणजे त्या प्रकारे विचार झालेत आणि ती कार येते सुद्धा घ्यायला. ही खूप मोठी म्हणजे झालंय हे मी एक्झाम्पल. सो दिस काइंड ऑफ थिंग्स हॅपनिंग. म्हणजे पुन्हा असं समराईज करायला झालं तर विपाशना तुझी लाईफ चेंज करू शकते जर अरे झाली. म्हणजे आता सगळ्यासोबत असं ऑब्व्हियसली होणार नाही, कारण की सगळे लोक एवढे सिरियसली घेत नाही. जर तुम्ही मनापासून केलं तर 100% तुमची लाईफ चेंज होणार. भाई तू ये जो लाईन बोला ना, मला पण डोक्याला मुंग्याला, मी खरं सांगतो. अरे खरं सांगतो भाई, 10 दिवस जेव्हा माझा फोन चालू झाला, जेव्हा ते धन 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 मेसेज यायला लागले ना, चिक्कार गोष्टी बदललेल्या माहितीये, चिक्कार गोष्टी बदललेल्या. एवढा माइंडसेट पॉझिटिव्ह आणि ना त्या दुनियेला बघण्याचा नजरिया. बट एक सीन झाला यार, विपश्यना सेंटरमध्ये पूर्ण शांतता. 10व्या दिवसापर्यंत प्रॉपर मस्तपैकी शांतता चालू होती. टिटवाळा स्टेशनच्या रेल्वे स्टेशनला उभं राहिलो आणि तुला माहिती सेंट्रल लाईन नेहमी ट्रेन लेट घरी जाताना अख्खी गर्दी. इरिटेट व्हायला लागलेलं त्या गर्दीमध्ये. अरे कुठे आलो मी परत भनभनमध्ये. नंतर बघ ना, विचार कर, तू 10 दिवस पूर्ण शांततेत काढलेस. तुझ्याकडे आता कुठल्याच गोष्टीचं हे नाहीये, लाईक तू खूप असं वाटेल तू झाला अरहंत झाला सारखी फिलिंग येते. बट नंतर जेव्हा तू आलास प्रॉपर दुनियामध्ये, इनफॅक्ट गोयंका गुरुजी पण तेच बोलले त्या दिवशी की अभी तो आपका हो गया 10 दिन का शिबिर, आपने बहुत अच्छे से किया होगा, नहीं किया होगा, नहीं तो नहीं किया होगा. जिन्होंने बहुत दिल से किया होगा वो अगर बाहर जाएंगे तो उनको बाहर की दुनिया से लढना होगा म्हणजे तुझ्या त्या विचारांची. बघ ना, आता मी गेल्या मला पहिल्याच प्लॅटफॉर्मवरती एवढा हे आला, अर्धा तास लेट ट्रेन, त्याच्यात ती सगळी लोकांची गर्दी, चाव 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 चाव. यार कुठे आलो, कधी घरी पोचतं, असं झालेलं. वंडरफुल डेज यार. 10 दिवस मी तर बोल प्रत्येकाने विपश्यना जाऊन यावी. ॲटलिस्ट 10 दिवस तुमच्या आयुष्यातले सुपर्ब 10 दिवस असणार आहे ते. आणि तुला माहिती आहे, जेव्हा तू मी युनिव्हर्सचा लॉ हे केला रे, एक नोटीस केला की ना, जेव्हा तुम्ही ना रिलॅक्स असतात ना, कुठल्या गोष्टी तुम्ही चेज नाही करत, तुम्ही प्रेम करतात ना, कुठलीही गोष्ट प्रेम करता ना, तुम्हाला ना त्या गोष्टीला चेज प्रेम करता, तुम्हाला ती गोष्ट बद्दल ना कधीच तुम्हाला हे नाही करता, तुम्ही त्या गोष्टीला कधी आहारी नाही जाणार, ती गोष्ट तुमच्याकडे स्वतःहून येणार. बरोबर. त्याला म्हणतात प्युअर मॅनिफेस्टेशन, की ती गोष्ट फक्त तूने सिर्फ चाहा और वो तुझे मिल गया, असं कडक कॉन्सेप्ट आहे ती. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो, ते खूप इम्पॉर्टंट आहे. विपश्यनेला कसं अप्लाय करायचं आणि किती खर्च येतो? झिरो खर्च. म्हणजे तिथे काय फीज नाहीये. तू डोनेशन देऊ शकतो, तुला जी पाहिजे तू दान देऊ शकतो. दानात खूप पॉवर आहे भाई, दानात पॉवर आहे. मी तुला आधी सांगतो अप्लाय कसं करायचा. धम्मवाहिनी म्हणून एक वेबसाईट आहे, धम्मवाहिनी. तू विपश्यना जरी टाकलास ना, विपश्यना कोर्स, तरी पहिली जी लिंक येईल ना, मी तुला पाठवतो लिंक, डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. अप्लाय करा. ज्यांच्याकडे खरंच 10 दिवस असतील किंवा 10 दिवस काढा आयुष्यातले, तुमचं आयुष्य आहे, किती कमवणार. आणि बघ
माणूस आलाय, कमवायचं आहे, खायचं आहे, प्यायचं, झोपायचं आहे, हेच काम आहेत. जर स्वतःला शिकण्याचा आणि स्वतःला अनुभवण्याचा, स्वतःच्या आतमध्ये ढुंकून बघण्याचा जर मौका मिळतो तर का नाही भाई. 10 दिवस ते आयुष्यातले एवढे तुला चांगला मार्ग देतील. आणि जर तू डेली प्रॅक्टिस केली ना त्याची, सुपर होऊन जाईल. सध्या माझा रुटीन सांगतो, नाही ते थोड्या वेळात सांगतो. आधी हे सांगतो, विपश्यनाला अप्लाय कसं करायचं ते झालं. त्याच्यात तुमचं आधार कार्ड लागणार आणि लोकेशन, तुमचा टाइम स्लॉट म्हणजे कुठल्या दिवसापासून कुठल्या दिवसापर्यंत आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे तिथे त्यांचे ऑलरेडी प्लॅन्ड असतात, त्याच्यापैकी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की कुठला आहे ते. हां, मग बाकी तुम्ही रिजेक्ट झालाय का कन्फर्म झालाय हे हा मेसेज तुम्हाला येतो थोड्या दिवसांनी. महिन्याभर आधी अप्लाय करून ठेवायचं. आणि मग ती लोक तुम्हाला 2दा फोन करतात की तुम्ही खरं येताय ना. कारण ना तुम्ही जर सीट बुक केली आणि जर ती कोणाला मिळाली नाही तर ते त्याच्या नशिबातला प्रॉब्लेम होऊन जाईल ना, त्यामुळे. अच्छा, म्हणजे आता अप्लाय करून आणि मला कदाचित माझ्या मते 6-6 महिने मिळत नाही ऍक्च्युली. म्हणजे वेट करावं लागतं 6-6 महिने. अरे, आणि त्यांचा अल्गोरिदम एक नंबर आहे. तुला माहिती आहे, माझी जेव्हा पार्टी झाली 2022ला, त्यावेळी आमचे जे शुभम सर आहेत, जे माझ्यासोबत आहेत, कल्याण मित्र, त्यांनी आम्हाला फुल सांगितलेलं विपश्यनाबद्दल. आणि 3 गुरुजी आलेले, त्यांनी विपश्यनाबद्दल खूप आमचे कन्सेप्ट क्लिअर केले त्या दिवशी. मग तेव्हा आम्ही 5-6 जणांनी एकसाथ अप्लाय केलं विपश्यनेला. आणि मित्रासोबत बिलकुल नका जाऊ, 100% मी गॅरंटी देतो. मी कधी गेलो नाही, पण मी सांगतो, तुमचे 10 दिवस फुकट जाणार. मित्रासोबत नका जाऊ. आईसोबत जा, अपोजिट जेंडर सोबत जा. कारण ना तुमची मध्ये लाईन असते, या साईडला लेडीज बसतात, त्या साईडला जेंट्स बसतात. ऍक्च्युली मी विचारणारच होतो की म्हणजे लेडीज जेंट्स वेगवेगळं असं का. अरे, तुला डोळे खाली ठेवून चालायचे, तुला समोरच्याकडे पण नाही बघायचंय, तुला आय कॉन्टॅक्ट पण नाही करायचं, तुला असं हातद्वारे किंवा तुला हे पण कळतात साईन लँग्वेजने पण बोलायचं नाही. 3 पावलांच्या स्टेप्समध्ये बघायचं, खाली बघून चालायचं, खाली बघून यायचं, मेडिटेशन करायचं, आपल्या रूमवरती जायचं, तिकडे हवं तर मेडिटेशन कर. आपल्या कसं करायचं ते झालं. मग तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज येतो, टायमावर पोहोचा प्लीज. मी जी चूक केली ती तुम्ही करू नका, कारण प्रत्येक वेळी तुमचं ऐकून घेतील हे शक्य नाही ना, त्यामुळे. आणि प्रत्येक विपश्यना सेंटर फिरा, कारण जसे जसे गुरुजी चेंज होतात ना, तसे तसे एक्सपिरियन्स पण चेंज होतात. एक्सपिरियन्स तुमचे आपले वाढतात. त्यामुळे आपल्या कसं करायचं, फीस 0 आहे. तुम्हाला एंड ऑफ द सेशन, एंड ऑफ द विपश्यना जर तुम्हाला दान द्यायचं आहे तर तुम्ही देऊ शकतात. आणि दानात खूप पॉवर आहे, खरं सांगतो. कारण तो तुमचा इगो नष्ट करतो, दान देणारा पण आणि दान घेणारा पण. कारण तू तिथे 1 रुपया पण नाही दिलाय तरी तू तिकडे जेवतोय, कारण तुला आणि जे मिळाले तुला ते गप्प पण नाही खायचंय. तिथे तुझा इगो डाऊन झाला. तू जर कोणाला पैसे दिलेस, हे इसमें नमक क्यों नहीं है, इसमें तीखा ज्यादा हो गया, तीखा कम हो गया, शक्कर ज्यादा हो गई, हे तू बोलू शकतो कारण तू पैसे दिलेस. कारण तुझा तिकडे इगो हट झाला, कारण तू पैसे दिलेस. इथे तुझा काहीच इगो हट होण्याचा तुला मार्गच नाहीये, कारण तुला कोणतरी दिलंय. तुला झक मारून गप्पापणे निमूटपणे खायचंय. आणि तुला तिकडे प्रॉपर फिलिंग येते रे की तू एक मॉन्क आहेस आणि तुला तू त्यांच्या एका दानावरती तू जगतोयस. त्याचा तू जेव्हा दान देतोस तेव्हा सुद्धा तू तुझं मन मोठं होतं आणि तू दान देतो, तुझा तिकडे इगो खतम होतो. 6व्या दिवसानंतर ना तुला सेलमध्ये पाठवतात. तुला जे बोलू ना पॅगोडामध्ये, तुला सांगतो किती. हा अर्धा सोफा इथून एवढा, 1 हात. अच्छा, ओके. म्हणजे खूप छोटा, एवढा मोठा, एवढा छोटा सेल असतो. त्याचा डोम असा असतो. असा स्तूप बघितलंयस ना? बघितलं. असं असे असतात, असे लाईक हा माईकचा आहे ना, असा फक्त इथे एक टोक असतो आणि आतमधून पूर्ण कव असतात. असे लूज सेल असतात आणि प्रत्येक फ्लोअरला असतात. तू आता जे बोलला ते नाही रेकॉर्ड झालं, तू असं मागितलेलंस ना? ओके. तुझा जो गोल आहे ना, हा असा आहे ना. जर मी आता बसलोय ना तर माझं पूर्ण गोल आहे वरतून. अशी त्याची रचना आहे. तुला बसायला एक सीट दिलेली असते आणि लॉक आहे. तुला माहिती आहे तिकडे जेव्हा आपण चालतो ना, त्या चालण्याचा पण आवाज येतो, म्हणून एकदम आरामात चालायचं असतं. तू तिकडे शिंकू नाही शकत, तिकडे खोकू नाही शकत. कारण जर कोण मेडिटेशन करते ना तर
शिंकला आणि खोकला तर ते डिस्टर्ब होतं, आणि तू जर नूब असेल तर तुला ते तर सगळं अफेक्ट करणार. पण असं बोलतात की मेडिटेशन करायची सर्वात सुंदर जागा मार्केट आहे, कारण तिकडे खूप गजबज असते. त्याच्यात पण तुला जर स्वतःची आवाज येतोय तर तू मास्टर झाला छाग आहे. हा असं. तर त्या सेलमध्ये तुला त्या सेलचा एक्सपिरियन्स सांगतो. तर डोम कसं माहितीये, जेव्हा तू बसतो ना मेडिटेशनला, तेव्हा तुझी जी एनर्जी फ्लो होते ना पूर्ण अशी फिरून तुझ्या अंगात येते. अनबिलिव्हेबल आहे भाई ते. आणि जेव्हा तू लिटरली फील करतो तुझ्या बॉडीतून एनर्जी फ्लो होते. अच्छा, अमेझिंग आहे भाई ते. म्हणजे ते विपश्यनाचा भाग आहे तो. पण जेव्हा तुला आपण जाऊ शकतो. हा, तू आता मी विपश्यना क्लिअर केलं ना. इनफॅक्ट मी आता पण 1 दिवसाचं विपश्यना, हा 1 दिवसाची विपश्यना मी बुक करून मी त्या सेलमध्ये जाऊन मेडिटेशन करू शकतो माझा फ्री मध्ये टोटल. तिथे पार्किंगचं सीन असतं, समजा मी बाईकने वगैरे गेलो, कोण कार असं गेलं, पार्किंगचं पण आहे, सगळं आहे ना. ठीक आहे. आणि सपोज मी असं डेली जाऊन माझी बाईक चालू करू शकतो का? समजा माझं काहीच नाही, म्हणजे नाही तुला त्या गेटच्या राहणार. सांगतोय काय, पूर्ण प्रॉपर पार्टिशन, बाई फिमेल बाईक सगळंच पार्टिशन. जिथे फिमेल राहतात तिथे पण पार्टिशन आहे, जिथे मेल राहतात तिथे पण पार्टिशन आहे. तुला जिथे बाहेर जायचं आहे तिथे पण पार्टिशन आहे. तू बघू पण नाही शकत बाहेर, एवढी पार्टिशन आहे. तुला सांगतोय काय, 3 पावलांच्या डायरेक्शन मध्ये फक्त स्वतःचे डोळे खाली बघायचंय, निमूटपणे जायचं, खाऊन यायचं, मेडिटेशन करायचं, घरी जाऊन झोपून जायचं. सो थँक्यू सो मच, तुम्हाला एवढी छान इन्फॉर्मेशन दिली विपाशनाबद्दल, बुद्धिझमबद्दल आपण एवढं छान असं बोललो. आणि जर तुम्हाला अजून असे पॉडकास्ट पाहिजे असतील, म्हणजे मेडिटेशन किंवा बुद्धिझमबद्दल वगैरे, तर आम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आम्ही नक्कीच एकदम छान असे पॉडकास्ट अजून आणू. आणि जर तुम्हाला माझं सोल पॉडकास्ट सुद्धा पाहिजे असेल बुद्धिझमवर, स्पेशल बुद्धिझमवर, तिथे ते सुद्धा नक्की सांगा. मी पहिलं आहे, मला खरंच आवडेल भाई. आणि तुझी ग्रोथ बघून मला खूप छान वाटते. तुला कॉंग्रॅच्युलेशन्स आहे. मला खूप छान वाटते. पहिला डे, आताचा सेटअप बघतो आणि तेव्हाचा सेटअप, पहिल्या एपिसोडला विशाल होता, तो पहिला एपिसोड नक्की बघा. आणि तेव्हाचा सेटअप आणि आताचा सेटअप किती वेगळं आहे. आणि फक्त 10-12 एपिसोड झाले, जास्त एपिसोड पण नाही आले. बट तरी तू खूप छान ग्रोथ करतोय. अजून येणार, अजून खूप सारं, अजून खूप येणार आहे, भरपूर. आय एम हॅपी फॉर यू. थँक्यू. मंगल. पॉझिटिव्ह एनर्जी. फंटास्टिक. सो तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि विशालला सोशल मीडियावर नक्की फॉलो करा. मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत गुड बाय. बाय.